ही आहे 0.3 गेजची वायर आणि आपल्याला ओव्हल शेपचं मनी म्हणजे ओव्हल शेपचं असं फूल बनवण्यासाठी आपल्याला 8 मणी लागतील आणि त्याच्यासाठी पहिले आपल्याला वायर लागेल. तर ही वायर आहे ना, इथून आपल्याला हा एक राऊंड आणि हा इथूनच असा एक म्हणजे असे 2 राऊंड घ्यायचे आपल्याला. म्हणजे हा एक इथपर्यंत असा आणि हा दुसरा हा असा. आता खरं तर हे माझ्यासाठी 2.5 राऊंड झाले, तर तुमच्यासाठी हे तुम्हाला 2.5 राऊंड जरी असेल तरी ठीक आहे. म्हणजे माझी थोडी वायर अशी एवढी बाहेर होती त्यामुळे मला म्हणजे जास्त वायर झाली. तर मी ही जी वायर होती ती थोडीशी कट करून घेणार आहे. तर हे बघा, ही एवढी 2 राऊंडची वायर आहे. तर आता आपल्याला पहिले काय लागेल, आपल्याला हे असे ओव्हल शेपचे मणी लागतील. हे बघा, आता हे ओव्हल शेपचे मणी आणि हे आपल्याला 0 mm चे पण मणी लागतील हे असे. आता ह्याच सोबत आपल्याला हे डबल 0 mm आहेत आणि हे फक्त 0 mm म्हणजे ह्यांच्यामधला फरक तुम्ही आत्ता बघू शकताय. हे खूप बारीक आहेत आणि हे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज आहे. हे 2 प्रकारचे मोती लागतील. आता आपल्याला 0.3 गेजचे मणी यूज करायचे आहेत. तर हे मी इथे घेते. आता ही जी वायर आहे ती थोडी सोडायची पुढे. पहिले ओव्हल शेपचा मणी घालायचा आहे त्याच्यामध्ये. हे असं ओव्हल शेपचा मणी घातल्यानंतर आपल्याला हा डबल 0 mm चा मणी घालायचा आहे त्याच्यामध्ये. आणि जेव्हा आपण हा आतमध्ये असा घालणार तेव्हा 0 mm चा मणी म्हणजे हा जो हा गोल्डन मणी आहे तो सोडून फक्त ओव्हल शेपच्या ह्या बीड्समधून आपल्याला ही उरलेली वायर वरची जी आहे ती बाहेर काढायची. आणि जेव्हा आपण हे वायर बाहेर काढणार तेव्हा ही वायर आहे ती थोड्या वरच्या साईडला करायची, जेणेकरून हे जर असं खाली असेल आणि आपण दुसरा मणी गुंतवण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणजे निसटून जाईल. त्याच्यामुळे आपल्याला हे थोडं वरच्या साईडला करायचं आहे. आणि आता आपल्याला ह्याच प्रकारे अजून 7 फुलं म्हणजे आपल्याला जेव्हा ओव्हल शेपचं फूल बनवायचं असतं तेव्हा आपण त्याचं 8 मण्यांचं फूल बनवतो, जेणेकरून ते एकदम भारी म्हणजे चांगलं दिसतं. आता हे बघा, आता मी दुसरा मणी घालते त्याच्यामध्ये. तर तुम्ही हा पण एकदा बघा. आता मी पहिले ओव्हल शेप घातलेला आणि दुसरा हा 0 mm चा मणी. आता हा 0 mm चा मणी सोडून मी ओव्हल शेपमधून वायर काढते. हे बघा अशी दिसलं. हां, त्याच प्रकारे मी आता ही अशी मागे खेचून घेणार. आता आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याच्यामध्ये ना असा गॅप नाही राहिला पाहिजे. त्यामुळे हे मागचे आणि पुढचं हे दोन्ही मणी घट्ट पकडून आपल्याला वायर मागे खेचायचे आणि अशा प्रकारे खेचायचे जेणेकरून ती वायर पण नाही तुटली पाहिजे आणि आपलं फूल पण व्यवस्थित झालं पाहिजे. हे असं सेम. आणि त्याच्यामध्ये जेवढा गॅप कमी राहील तेवढं आपलं फूल एकदम छान बसेल आणि ते फिनिशिंगमध्ये छान येईल. आता अशाच प्रकारे मी बाकीचे 6 मणी म्हणजे हे 2 आणि ते बाकीचे 6 त्यांचं मी असं फक्त हे बाहेरचा राऊंड बनवून घेते. हा बघा, असा राऊंड म्हणजे हे जे ओव्हल शेपचे मणी आहेत त्याचे मी विणून घेते आणि बाकीचं मी तुम्हाला दाखवते. आता हे बघा, मी हे असं मी 3चं म्हणजे हे असं 8चं फूल मी बनवलेलं आहे असं. आता हे आपल्याला अटॅच कसं करायचं आहे, हे जी शेवटचं जास्त वायरवाला आहे ते आपण आपल्या असं पहिल्या मण्यावरती घ्यायचं आहे. आता आपण परत एकदा मोजू. हे 3, 3, 6 आणि 2, 8. 8 मणी आपण व्यवस्थित विणलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी वायर आहे थोडी, आता आपण पहिली वायर अशी पहिल्या मण्यातून घेतली. ही जी थोडी छोटीशी राहिलेली वायर आहे ती शेवटच्या मणामधून काढली. आता हे आपल्याला असं कंटिन्यू 3 फुलांमध्ये म्हणजे 3 ठिकाणी करायचं. तर आपल्याला हे आणि इकडचं पण 3 ठिकाणी म्हणजे हे आपले एकदम फिक्स झालं. आणि आपल्याला फुलामध्ये गॅप न राहिल्यामुळे फुलामध्ये गॅप न राहिल्यामुळे ते असं एकदम व्यवस्थित शेपमध्ये दिसते. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 6 mm चा क्रिस्टल टाकायचा. आता मी रेड कलरचा घेतला कारण माझ्या ऑर्डरनुसार मला ते 6 mm चाच हवा आहे. आता मी हे
समोरच्या ह्या एका मण्यामध्ये गुंतवलेला आहे. आता मला अजून एक सेफ्टीसाठी म्हणून मी दुसऱ्याही मण्यामध्ये गुंतवेन. मग हे कसं झालं हे बघा, हे असं एकदम चांगलं दिसून येते. आता ह्याचबरोबर मी असं परत एकदा थोडंसं म्हणजे मला असं वाटतं की बाबा अजून एखादा राऊंड असावा, म्हणून मी अजून थोडंसं हे करेन. आता हे बघा बरोबर. आता ही छोटीशी जी वायर राहिलेली ती मी ह्या कटरच्या साहाय्याने अशी कट करेन. आता आपल्याला काय करायचं, ही आपण वायर जी कट केली आणि ही जी शेवटची वायर होती ती अजून अशी अशा आपल्याला समोर काढायचे. तर त्यामुळे आपलं हे फूल असं थोडंसं म्हणजे अर्ध तयार झालं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 0 mm चे 10 मणी भरायचे आहेत. 0 mm म्हणजे म्हणजे आपला हा जो पहिला मणी होता आपण ह्याच्यामध्ये वापरला त्याच्यापेक्षा ही मोठी साईज आहे आणि मार्केटमध्ये ही मोस्टली चालणारी साईज आहे. कारण ही प्रत्येक फुलांमध्ये मोत्यांचं असो किंवा ओव्हल शेप असो, पारिजातक असो, कोणतंही फुल असो त्याच्यामध्ये हीच जास्त वापरले जातात. तर आपल्याला हे मणी ह्या फुलामध्ये 10 घालायचे. तर आपण ते घालून घेऊया 10 मणी. आता मी ह्याच्यामध्ये 10 मणी घालून घेतलेत हे बघा बरोबर. आता हे 10 मणी मला असं गोल आकारामध्ये ह्याच्या साईडने असं करून घ्यायचं आहे. आता मी हे अशा साईडने घेतलं. आता ही जी वायर आहे इथला जो पहिला मणी दिसतोय, हा पहिला मणी त्याच्यामधून बाहेर काढायची अशी काढली. तर हा असा गोल तयार झाला. तर हीच वायर आपल्याला ह्या समोरच्या मण्यामधून अशी आतमध्ये टाकायची, जेणेकरून आपली वायर एकदम चांगल्या प्रकारे अटॅच राहील. तर आपल्याला ही जी वायर हे जे फुलांवरचं हे जे म्हणजे हे गोल्डन मणी आहेत ते आपल्याला एकदम पॅक करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला काय करायचं, ही जी वायर आहे ती एक मणी सोडून एका मागोमाग अशी काढून घ्यायची अशा प्रकारे. मग खालच्या साईडला थोडीशी खेचायची, थोडीशी म्हणजे बऱ्यापैकीच खेचायची, पण जास्त खेचून ती तुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची फक्त. तर आपल्याला हे असं सेफ्टीसाठी म्हणून 2 ते 3 ठिकाणी असं करणं आवश्यक आहे. पण तुमची सुरुवात आहे त्यामुळे तुम्ही 3 ते 4 वेळा तरी नक्कीच म्हणजे अधूनमधून हे करा. म्हणजे एक मोती सोडून दुसऱ्या मोतीच्या खाली आपल्याला हे अटॅच झालंच पाहिजे. आता मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी 2 ते 3 वेळा करते अशा प्रकारे. आता हे आपलं फूल तयार आहे. आता आपल्याला ही जी राहिलेली वायर आहे ती आपल्याला अशी कट करून घ्यायची. म्हणजे ही अशी एक साईडला गुंतवली मी, परत एका दुसऱ्या मोत्याच्या खाली गुंतवली. फक्त एवढी काळजी घ्यायची की हे गुंतवताना आपण जास्त खेचून नाही गुंतवायचं. कारण जर आपण जास्त खेचून गुंतवली ना तर ह्याच्या आतमधली ही जी मोत्यांची वायर असते म्हणजे मोत्यांचा बेस असतो तो तुटला जातो. त्यामुळे आपल्याला त्याची काळजी घ्यायची आणि आपल्याला वायर नेहमी वरच्या साईडनेच कट करायची. तर ही अशी मी कट केली. तर हे फूल तयार आहे आपलं.